नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी सुकू म्हणजे सुनीता कुलकर्णी। मंडळी, पुन्हा रविवार आणि पुन्हा नवीन कविता, माझ्या मनात आलेला नवीन विचार। पण ही कविता दुसऱ्या कुणाची नसून माझी स्वतःचीच आहे आणि खूप गंमतशीर आहे। तुम्हाला नक्की आवडेल आणि आवडली ना तर नेहमीसारखं लाईक करा, शेअर करा किंवा फक्त मनाशीच म्हणा, वा खूप आवडली, छान आहे। कारण मी व्ह्यूजसाठी, कमेंट्ससाठी कविता करतच नाही, मुळी माझ्या आनंदासाठी करते आणि माझ्या मनातले विचार तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते। तर मंडळी, एकदा काय होतं, माझ्या मनात एक किडा शिरतो आणि मला वाटतं हे घरकाम, हे सगळं किती दिवस करायचं बरं। आपण ना आता समाजकार्य करावं। मग योगायोगानं माझ्यासमोर एक स्त्री मुक्ती संघटना येते की स्त्री शिकली आहे, स्त्रीला स्वातंत्र्य आणि स्त्रीनं काहीतरी समाजासाठी करावं। मग मी काय करते ते या कवितेत लिहिलं आहे। कवितेचं नाव आहे स्त्री मुक्ती। आणि ही माझीच कविता आहे, मीच माझ्यावर केलेली चेष्टा आहे आणि त्यातून मला नंतर काय समजतं हेही तुम्हाला दिसेल। ऐका, स्त्री मुक्ती। स्त्री मुक्ती मोर्चात एकदा मी घेतला भाग। स्त्री मूर्ती मोर्चामध्ये एकदा मी घेतला भाग। घरी येऊन पाहते तर घराला लागली होती आग। आता ही खरी आग नाही, पण घरात राग लोभाचा नुसता गोंधळ चालला होता। स्त्री मुक्ती मोर्चात एकदा मी घेतला भाग। घरी येऊन पाहते तर घराला लागली होती आग। घरच्या साऱ्या व्यवस्थेने घेतला होता पेट। तुमच्या लक्षात आलं असेल ही आग कोणती आहे। घरातल्या साऱ्या व्यवस्थेने घेतला होता पेट। आवाजाच्या ज्वाला भिडल्या आकाशाला थेट। सगळी घरातली मंडळी होती ती नुसती गोंधळ करत होती। सासऱ्यांची तब्येत आधीच तोलमोल। सासऱ्यांची तब्येत आधीच तोलमोल। दीराच्या पोटातले कावळे झाले अबोल। काव काव करून बिचारे दमून गेले, कोण करणार स्वयंपाक। घरची स्त्री मोर्चात गेलेली। नंदेच्या हातांनी लागले थोडे पाणी। नंदेच्या हातांना लागले थोडे पाणी। सासूबाईंनी गायली नुसतीच रडगाणी। कुणाला घरात मी सवयच ठेवली नव्हती, सारेजण माझ्यावर अवलंबून होते। इतक्यात आमचे नवरोबा घरी आले। आता बायको म्हणजे समाजकार्यकर्ती झाली। इतक्यात नवरोबा घरी आले। उरले सुरले अस्वस्थतेचे रॉकेल आगीत ओतून मोकळे झाले। उरले सोरले अस्वस्थतेचे रॉकेल आगीत ओतून मोकळे झाले। अशा तऱ्हेने बाहेर माझा चळवळीत भाग आणि घरात नुसती आगच आग। अशा तऱ्हेने माझा चळवळीत भाग आणि घरात नुसती आगच आग। एक दिवस मुक्त व्हायला गेले। एक दिवस मुक्त व्हायला गेले तर किती झाला गोंधळ। एक दिवस मुक्त व्हायला गेले तर किती झाला गोंधळ। कायमची गेले तर त्यांचे सारेच जाईल बळ। कायमची गेले तर यांचे सारेच जाईल बळ। हे जरी खरं असलं, मोर्चा सभेत भाग घेऊन बाईला होता येते का मुक्त। आता माझ्या मनात सगळ्या स्त्री मोर्चात भाग घेतल्यामुळे काय उपरती आली। हे जरी खरं असलं, मोर्चा सभेत भाग घेऊन
बाईला होता येते का मुक्त, कारण आम्ही साऱ्या बाया पडलो संसाराच्या भक्त. हे स्त्रीत्व, हे मातृत्व, हे इतकं अंगात मुरलेलं असतं की आम्ही संसाराच्या भक्त असतो. कारण आम्ही साऱ्या बाया पडलो संसाराच्या भक्त. पाण्याविना मासा करतो किती दंगा, पाण्याविना मासा करतो किती दंगा. बाई विना संसार असेल कसा सांगा. मीच मला समजावते, मला पश्चाताप होतोय आणि मी म्हणते बाई विना संसार असेल कसा सांगा. स्त्रीमुक्ती स्त्रीमुक्ती कल्पनाच आहे बरी, स्त्रीमुक्ती स्त्रीमुक्ती कल्पनाच आहे बरी. संसार आपला फुलवेल तीच बाई खरी. असे अनेक संसार फुलतील, सगळं जग फुलेल, वसुधैव कुटुंबकम आनंदी होईल. म्हणून शेवटी मला असं वाटलं स्त्रीमुक्ती स्त्रीमुक्ती कल्पनाच आहे बरी. संसार आपला फुलवेल तीच बाई खरी, तीच बाई खरी. मंडळी, ही मुक्तीची कल्पना, हा खरं स्त्रीत्व तो काय असतं हे तुम्हाला नक्की लक्षात येईल. कविता आवडली तर नक्की मला कळवा. आणि मंडळी, कदाचित पुढच्या रविवारी नवीन कविता पण नव्या ठिकाणी मी तुम्हाला घेऊन जाईल आणि त्यावेळी आपण एक वेगळाच आनंद साजरा करू. देशात असो किंवा परदेशात असो, माझ्याबरोबर तुम्ही सर्व मित्रमैत्रिणी कायम असाल हीच सदिच्छा. खूप खूप धन्यवाद. आणखी एक गोष्ट सांगायची आहे. या जून महिन्यामध्ये सुकू नावाच्या यूट्यूब चॅनलला बरोबर 1 वर्ष झालं आणि 1 वर्षभर दर रविवारी आपण भेटत गेलो. तुम्ही मला जे प्रेम दिलं त्याबद्दल मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांची खूप खूप ऋणी आहे.